हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 38. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. तसेच तुमचे सायन्सचे आन्सर सुद्धा एक्सप्लेन केलेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला जे सम्स दिलेले आहेत ते इनवर्स प्रपोर्शनचे आहेत. अगोदरचे आपण जे बघितले ते डायरेक्ट प्रपोर्शन होते. इनवर्स प्रपोर्शनमध्ये एक क्वांटिटी जेव्हा वाढते तेव्हा दुसरी क्वांटिटी कमी होते. तर अशा सम्ससाठी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. चला तर मग बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय? 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक? हाऊ मेनी वुड 15 टेक? बघा, इथे दोन प्रश्न विचारले आपल्याला. जर 5 वर्कर्सला 12 दिवस लागत आहे, ठीक आहे, मग आपण लिहिणार वर्कर्स. गिवन लिहून घ्यायचं आहे. वर्कर्स किती आहेत? 5. त्यांना दिवस किती लागत आहे? डेज 12. ठीक आहे. तर मग आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारलाय की 6 डेज मध्ये किती आणि 15 डेज मध्ये किती काम पूर्ण करणार. गिवन लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं आहे. 5 वर्कर्स आहे, 5 मल्टिप्लाय बाय 12 आणि 6 वर्कर्सला किती दिवस लागतील हे काढायचंय, म्हणून आपण इथे घेणार x. कळलंय तुम्हाला? मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचंय. ते डायरेक्ट प्रपोर्शन होतं म्हणून आपण रेशो मध्ये लिहून घेतलेलं होतं. हे इनवर्स प्रपोर्शन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण लिहायचंय. ठीक आहे. मग काय करणार? आता 6 ला 12 ने डिवाइड करू शकतो म्हणून इथे मल्टिप्लिकेशन करायचं नाही. हा जो 6 इथे मल्टिप्लाय आहे तो इकडे डिवाइडला घेणार, म्हणजे आपली x ची व्हॅल्यू निघणार. x ॲज इट इज. ठीक. 6 1 जार 6 2 जार 12. वरती आहे 5 and 2, 5 2 जार 10, म्हणजे x ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 10. कळलंय तुम्हाला? म्हणजे 6 वर्कर्सला 10 डेज लागतील. कळलंय? आणि आता 15 डेज मध्ये आपल्याला विचारलंय सेकंड क्वेश्चन. हा फर्स्ट होता की 6 वर्कर्सला किती लागणार, तर 15 वर्कर्सला किती लागणार हे आपल्याला काढायचंय. मग काय करणार आपण? 5 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल्स टू 15 मल्टिप्लाय बाय y. ठीक आहे. मग आता 5 मल्टिप्लाय बाय 12, हा इथे 15 मल्टिप्लाय, इकडे त्यांना होणार डिवाइड. 5 1 जार 5, 5 3 जार 15. 3 ने आपण 12 ला डिवाइड करू शकतो. मग काय करणार? 3 1 जार 3, 3 4 जार 12. कळलंय तुम्हाला? वरती काय बाकी आहे? 4. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली आहे? 4. 15 वर्कर्स रिक्वायर्ड 4 डेज. पहिले इथे लिहिणार आपण 6 वर्कर्स रिक्वायर्ड 10 डेज, 15 वर्कर्स रिक्वायर्ड 4 डेज. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट सम बघा काय विचारलं आपल्याला. राव टूक 10 days टू फिनिश बुक, रीडिंग 40 pages एव्हरी डे. ठीक आहे. बुक वाचण्यासाठी रोज 40 पानं वाचतोय मोहनराव. हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days. 8 दिवसात जर पुस्तक संपवायचं असेल तर रोज किती पानं वाचावे लागतील. तर बघा, पहिले आपण लिहिणार डेज आणि पेजेस. ठीक आहे. 10 दिवसात 40 पानं संपवत आहे, तर 8 दिवसात किती? कळलं तुम्हाला? मग त्यासाठी आपण इनवर्स प्रपोर्शन आहे, कारण जर एका दिवसात जास्त पानं वाचले तर कमी दिवसात पुस्तक संपेल. म्हणून आपण काय करणार? 10 मल्टिप्लाय बाय 40 इज इक्वल्स टू 8 मल्टिप्लाय बाय x. आता 10 मल्टिप्लाय बाय 40 अपॉन 8 इथे मल्टिप्लाय, इकडे काय होणार? डिवाइड इक्वल्स टू x. 8 1 जा 8 5 जा 40. 5 मल्टिप्लाय बाय 10 50. मग x ची व्हॅल्यू काय आली आहे? 50. ठीक आहे. मग आपण लिहिणार मोहनराव हॅव टू रीड 50 पेजेस एव्हरी डे. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, थर्ड सम. मॅरी सायकल्स ॲट 6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. एका तासात ती 6 किलोमीटर सायकलिंग करते. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच अँड्स होम विच इज 12 किलोमीटर अवे. तिला आंटीकडे जायचं आहे जे 12 किलोमीटर अवे, 12 किलोमीटर लांब आहे, तर तिला किती वेळ लागणार हा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारलाय. सेकंड क्वेश्चन काय विचारलाय? इफ शी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर. जर तिने 4 किलोमीटर आवर या स्पीडने सायकल चालवली, हाऊ लॉंग वुड शी टेक. मग तिला पोचायला किती वेळ लागणार. ठीक आहे.
आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. मग आता हा डिनॉमिनेटरला आहे, इकडे येताना काय होईल, न्यूमरेटरला, म्हणजे स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स. ठीक आहे, हा आपला फॉर्म्युला आहे. स्पीड किती आहे तिचा, 6 किलोमीटर पर आवर. फर्स्ट आपल्याला 6 किलोमीटर पर आवर साठी विचारलंय, म्हणजे स्पीड इज 6. ठीक आहे. टाइम दिलाय का आपल्याला, नाही, तो काढायचा आहे. डिस्टन्स किती आहे, 12 किलोमीटर. कळालं तुम्हाला. मग टाइम किती लागतो हे काढायला काय करणार, हा इथे मल्टिप्लाय, इकडे येताना तो डिवाइड होईल. 6 1 जार 6, 6 2 जार 12. मग एक्स ची व्हॅल्यू काय आली, 2. ठीक आहे, म्हणजे तिला पोहोचायला 2 तास लागत आहे, 2 आवर्स. जर ती 6 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेली तर. सेकंड आपल्याला विचारलंय 4 किलोमीटर आवर. ठीक आहे, 4 किलोमीटर पर आवर जर त्या स्पीडने गेली, मग काय, सेम फॉर्म्युला, स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम इक्वल टू डिस्टन्स. स्पीड काय आहे आपला 4 किलोमीटर पर आवर आणि टाइम आपल्याला काढायचा आहे. डिस्टन्स किती आहे तेवढंच, 12 किलोमीटर. मग काय करणार, हा एक्स ॲज इट इज 12 डिवाइड बाय 4. हा इथे मल्टिप्लाय होता, इकडे डिवाइड झालाय. ठीक आहे, 4 1 जार 4, 3 जार 12. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 3. तिला 3 तास पोहोचायला लागत आहेत. कळले तुम्हाला. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, शी रिक्वायर्ड 2 आवर्स ॲट द स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर आणि शी रिक्वायर्ड 3 आवर्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर. समजलंय तुम्हाला. नेक्स्ट बघा, लास्ट क्वेश्चन. द स्टॉक ऑफ ग्रेन इन गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट 30 days फॉर 4000 पीपल. ठीक आहे, जो लास्ट 30 daysचा जो गव्हर्नमेंटचा स्टॉक आहे धान्याचा, तो 4000 पीपलसाठी आहे. हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6000 पीपल. मग 6000 लोकांसाठी किती दिवसाचा स्टॉक आहे हे आपल्याला विचारलंय. मग आपण काय करणार, डेज 30. ठीक आहे, पीपल किती आहेत, 4000. ठीक आहे, मग त्यांनी आपल्याला विचारलंय की 6000 पीपलसाठी किती दिवसाचा स्टॉक आहे. इनवर्स प्रपोर्शन आहे, मल्टिप्लाय करणार. 30 मल्टिप्लाय बाय 4000 इक्वल्स टू एक्स मल्टिप्लाय बाय 6000. ठीक आहे, मग काय करणार, तो तिकडे मल्टिप्लाय, इकडे येताना डिवाइड होणार. 30 मल्टिप्लाय बाय 4000 अपॉन 6000 इक्वल्स टू एक्स. हे 3 zeros कट, हे 3 zeros कट. 3 1 जार 3, 3 2 जार 6 आणि हा 0 ॲज इट इज. ठीक आहे, 2 1 जार 2, 2 2 जार 4. वरती काय उरलंय, 10 मल्टिप्लाय बाय 2, तर किती होणार ते 20. एक्स ची व्हॅल्यू काय आली, 20. म्हणून आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, 20 days कॅन बी फॉर 6000 पीपल. कळलंय तुम्हाला. 6000 लोकांसाठी 20 days पर्यंतचा ग्रेन्सचा स्टॉक आहे. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 38. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.